हॅलो गायज अँड गुड मॉर्निंग. आज सकाळी मी 5 वाजता उठले होते आणि पहिल्यांदा साजूक तुपामधला प्रसादाचा शिरा मी बनवत होते आणि तो का बनवत होते हे तुम्हाला लवकरच समजेल. त्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघा. सुंदर अशी साडी घालून मी निघाले होते स्टुडिओवरती, कारण आज माझ्या स्टुडिओचं होतं वास्तुपूजन. येस, ह्या पूजेच्या प्लॅनिंगसाठी आम्हाला खूप कमी दिवस मिळाले, कारण मुहूर्त खूप कमी होते. सो 4 दिवसांमध्ये आम्ही ही पूजा अरेंज केली होती. सो त्यामुळे आम्ही फक्त घरगुतीच पूजा करून घेतली. जवळच्याच लोकांना इन्व्हाइट केलं होतं. बट असं नका समजू की माझं ओपनिंग झालेलं आहे. नाही, ओपनिंगची डेट मी लवकरच अनाऊन्स करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना ओपनिंगला यायचं आहे. खूप एक्सायटेड आहे मी ह्या स्टुडिओसाठी, आणि तुम्ही सगळेसुद्धा खूप सरप्राईज व्हाल हे सगळं बघून. सो वेट फॉर द डेट. आणि पूजा खूप छान करून घेतली. एक प्रथा असते की दूध उतू घालवण्याची. सो आमच्या चिमण्याला ती एक्साइटमेंट होते. सो तो कंटिन्यू तिथे बसून राहिला की हे प्रोसेस नेमकी होते कशी. आणि येस, त्याला ते सक्सेसफुल झालेलं बघायला सुद्धा मिळालं आणि तो खुश झाला. त्यानंतर वास्तुदेवताची पूजासुद्धा करून घेतली आणि आम्ही सगळ्यांना मस्त स्नॅक्सची सोय केली होती. सो असे आमचे दोस्त लोक आम्हाला मदत करत होते. सगळ्यांना स्नॅक्स दिले, गरमागरम चहा दिला आणि छोटे चिमणेसुद्धा होते. सो सगळ्यांसोबत मस्ती केली, मोठ्यांचे आशीर्वाद घेतले, सगळ्यांसोबत थोडे फोटोशूट केले. आम्ही खूप कमीच लोक इन्व्हाइट केलेली होती, कारण ओपनिंगच्या वेळेला आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट करणारच आहोत. त्यानंतर संतूर मॉमसुद्धा आलेल्या होत्या आणि त्यांनी मला खूप मनापासून आशीर्वाद दिला. आणि मला लिटरली मोठ्यांच्या आशीर्वादाची खूप जास्त गरज आहे, कारण मी खूप मोठी स्टेप घेतलेली आहे. सो फायनली पूजा झाली आणि आम्ही निघालो घरी. बट तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की माझं पूजेनंतर एक संक्रांतीचा शूट होता. आणि येस, मी स्वतः पहिल्यांदा साडीमध्ये इतकी सुंदर रेडी होऊन पहिल्यांदाच मेकअप केला आहे. आणि क्लायंटलासुद्धा तिचा तो लूक खूप जास्त आवडला आणि मलासुद्धा, कारण खरंच खूप सुंदर मेकअप झालेला होता. त्यानंतर माझ्या दीदीने मस्त सगळ्यांसाठी गरमागरम पुरणपोळी बनवली होती. साजूक तूप आणि दुधामध्ये पुरणपोळी खाण्याची मजाच खूप वेगळी आहे. सो असं आम्ही मस्त फूड एन्जॉय केला आणि असा होता माझा स्पेशल डे.